नमस्कार सर्वांना. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात अपडेट आपण या चॅनलवरती घेत आहोत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आपल्या सर्वांचे यूट्यूब फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरी टेट पहिला टप्पा झालेला आहे. दुसरा टप्पा अगदी थोड्याच कालावधीमध्ये सुरू होणार आहे आणि याच धर्तीवरती बरेच आपले जे काही अभियोग्यताधारक आहेत, आपले बांधव आहेत, ते एज बार होणार आहेत आणि त्यांच्याकडे कोणताही होप राहिलेला नाही आहे. आणि त्या संदर्भात आपण शालेय विभागाशी संपर्क केलेला आहे आणि शालेय विभागाने जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. सो स्टे कनेक्टेड. मित्रांनो, जो एज बार हा मुद्दा आहे तो एकदम ट्विस्ट असणार आहे येणाऱ्या सेकंड फेजमध्ये. दुसरा टप्पा नक्की होणार आहे, त्यामुळे जे काही रूमर्स आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि जे एज बार उमेदवार होणार आहेत आणि ते बॉर्डर लाईनवरती आहेत, मार्क्ससुद्धा आहेत त्यांना चांगले, त्याच्यासाठी सांगायचं म्हणजे जवळपास 5,500 ते 6,000 जागा रिक्त, अपात्र, गैरहजर राऊंडमध्ये सध्या शिल्लक आहेत आणि त्या सर्व जागा सेकंड फेजमध्ये येणार आहेत. आणि त्यावेळी मात्र तुमचं एज आहे, अभियोग्यताधारकांचं एज आहे, जेव्हा जाहिराती आल्या होत्या तेच कन्सिडर केलं जाणार आहे, असा शालेय विभागाने खुलासा केलेला आहे. परंतु 10%चा ज्या काही नव्यानं जाहिराती येणार आहेत त्याच्यासाठी मात्र नवीन एज आहे. नवीन एज म्हणजे जे काही करंट एज असेल त्याच्यामध्ये ग्रेस पिरियड मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल, ओपन कॅटेगरी असेल तर 38 एज असायला हवं आणि कॅटेगरीमधल्या अभियोग्यताधारकांना, उमेदवारांना 43 म्हणजे वयापर्यंत ते अप्लाय तिथं करू शकतात. अन्यथा ते पवित्र पोर्टलच्या प्रोसेसमधून बादच होणार आहेत. याच धर्तीवरती आता जे बॉर्डर लाईनवरती एज संदर्भात आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आणि असं मला वाटतं की याच्यामध्ये कोणती गोष्ट अशी आपल्याला माहीत नाही असं नाही आहे. अर्थातच त्या जाहिराती पहिल्यांदा आलेल्या आहेत, त्यामुळे क्लेम त्याच वेळेस एजचा चालणार आहे. तरीसुद्धा शासनाच्या शालेय विभागाच्या हळूवार कारभारपणामुळे आज ज्या काही 10%मध्ये जे काही जागा भरल्या जाणार आहेत त्या जवळपास 4,500 ते 5,500पर्यंत असणार आहेत. मग त्याच्यामध्ये मात्र या उमेदवारांचा जे बॉर्डर लाईन आहे त्यांचा क्लेम चालणार नाही. तरी पण ज्या 5,500 ते 6,500 जागा रिक्तापत्र गैरहजर राऊंड आहेत त्यामध्ये त्यांना प्रेफरन्स मिळणार आहे, जे एज संदर्भात एकदम म्हणजे बॉर्डर लाईनवरती आहेत. आणि असं सध्या या पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा केलेलं आहे. 2 उमेदवार होते, दोघांना सेम मार्क्स होते. इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सुद्धा तसं झालेलं आहे आणि त्याचबरोबर म्हणजे बाकी मेरिटमध्ये सुद्धा केलेलं आहे. आणि ज्याचं एज जास्त होतं त्या उमेदवाराला, त्या अभियोग्यताधारकाला संधी पहिल्या राऊंडमध्ये मिळालेली आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आता जे राहिलेले आहेत त्यांनासुद्धा संधी मिळेल. जरी ही गोष्ट डायजेस्ट होत नसली की म्हणजे ॲड आली आणि नंतर जाहिराती आल्या, वास्तविक पाहता शिक्षक भरती आणि बाकीच्या भरत्यांमध्ये जमीन आसमान फरक आहे. कारण बाकीच्या ज्या काही सामान्य प्रशासन विभाग असेल, GDA किंवा बाकीचे जे काही खाते असतात त्यांची प्रथमतः ॲड येते आणि नंतर परीक्षा घेतली जाते. शिक्षक भरतीमध्ये कम्प्लीट विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे नुकसान मात्र सामान्य अभियोग्यताधारकांचं होणार आहे. आणि या संदर्भात आपण शालेय विभागाशी संपर्क साधतच आहोत की यांचे काय चूक झाली की जर सेकंड फेज झाली नाही किंवा पहिल्यांदा 10% जागा कपात झाल्या, मग त्याचा फटका मात्र या उमेदवारांना बसणार आहे. आणि त्या संदर्भात शालेय विभागाशी सांगितलं तेव्हा त्यांनी लास्ट टाईम तर आपल्याला कोरोनाचं हे दिलेलं आहे, कारण दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी काही GR दाखवले. मला असं वाटतं चॅनलवरती व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे पुराव्यासहित. आणि त्या GRमध्ये सांगितल्याप्रमाणे नवीन येणाऱ्या जाहिरातीसाठी जे काही करंट एज असेल त्यावेळी जे एज असेल ते पात्र असणार आहे. परंतु परीक्षा अगोदरची झालेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे सध्या शालेय विभागसुद्धा यावरती निरुत्तर आहे. आणि या संदर्भात जेव्हा आम्ही संस्थांशी किंवा जिथे जिथे पोर्टल थ्रू शिक्षक भरले जातात त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे एज आहे ते मात्र कोविडपूर्वीचा जो नियम होता तोच असणार आहे
आणि म्हणजे एजबार झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार नाही किंवा आम्ही तशी अलॉटमेंट आमच्याकडे सुद्धा घेणार नाही आहे. सो मित्रांनो, थोडक्यात काय, जे बॉर्डर लाईनवरती आहेत त्यांच्यासाठी एक संधी आहे. 5.5 जवळपास 6.5 हजार ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागावा आणि जेणेकरून म्हणजे नंतर खूप मेहनतीने आणि हक्काची नोकरी मिळणार असते. आणि त्याच्यामध्ये अगदी एज बार झालं की सगळं संपलं, कारण त्याच्यासाठी आपण काही करता येत नाही. बाकी आपण एखादी पेपर अवघड गेला तर पुढच्यामध्ये चांगला अभ्यास करू, परंतु तसं करता येत नाही, ही वास्तविकता आहे. आणि त्याच्यामुळे या उमेदवारांना संधी प्रिफरन्स देण्याचा शालेय विभाग प्रयत्न करणार आहे. आणि म्हणजे जर 2-3 कॅन्डिडेट असले तर त्याच्यामध्ये ज्याचं एज जास्त आहे त्याला मात्र इथं संधी मिळणार आहे. आणि ही अर्थातच गुड न्यूज आहे आणि शालेय विभागानेच असं खुलासा केलेला आहे. सो स्टे कनेक्टेड.